नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, आजचा मेनू पाहून मनात शंका येते का? अहो नाही नाही, ही तर गोळ्यांची रस्साभाजी आहे. पण हो, ही चमचमीत आणि चटकदार भाजी खाऊन तुमच्या तोंडाला चव येणार हे नक्की. त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात एखादी भाजी शिल्लक नसेल तर या भाजीचा एक उत्तम पर्याय तुम्हाला असू शकतो. चला तर मग पाहूया कशी करायची ही गोळ्यांची रस्साभाजी. प्रथम आपण वाटण बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये हा कांदा टाकते आहे. कांदा थोडासा परतून घेऊया. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे. इथे मी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत. सुके खोबऱ्याचे तुकडे टाकले तरी आपल्याला चालणार आहे. हे अगदी अर्धा मिनिटभर परतून घेऊया. आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकूया. तेही व्यवस्थित जरा परतून घेऊया आणि हे आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातनं वाटायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आणि कांदा गार झाल्यानंतर मी काढून घेते आहे. त्याच्यासोबत आता आपल्याला आलंही वाटायचं आहे आणि ही कोथिंबीर आहे. हे वाटण आता आपण बाजूला ठेवू. आता त्याच फ्रायपॅनमध्ये आपण डाळीचं पीठ थोडंसं भाजून घेणार आहोत. असं भाजून घेतलं की आपण जे गोळे बनवणार आहोत ना, ते असे तोंडाला चिटकत नाहीत. नाही तर असं कसं होतं, खाताना ते टाळूला चिकटतात. ह्याच्यामुळे ते असे छान मोकळे होतात. हे थोडंसं अगदी अर्धा मिनिटभर आपण परतून घेतलं आहे. हे पीठ आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर हे एका ताटात मी काढून घेते आहे. भाजताना त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या बनतात, त्या आपण मोडून व्यवस्थित करणार आहोत. म्हणजे एकसारखं पीठ तयार होईल. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकतो आहे. हे वाटण जे आपण तयार केलेलं आहे त्यातलं थोडंसं वाटण यात आपण टाकतो आहे. हळद टाकतो आहे आपण आणि यामध्ये तिखट टाकायचं आहे. थोडंसं मीठ आणि ही चिरलेली कोथिंबीर आणि आता गूळ टाकलेला आहे यामध्ये. हा गूळ म्हणजे यातला हिरो म्हटलात तरी चालेल या रेसिपीमधला. कारण आपण जेव्हा गोळे खातो रश्श्यातले तेव्हा चावताना जो थोडीशी गोडसर जी चव लागते ती अप्रतिम लागते. आता आपण थोडंसं हे पीठ पाणी टाकून मळणार आहोत. पाणी एकदम टाकू नका, एकदम थोडं थोडं टाकून हे मळून घ्यायचं आहे. हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल घ्या आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्या. आता मी याचे हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करते आहे. जास्त मोठे गोळे नाही तयार करायचे, कारण जेव्हा हे शिजतात तेव्हा ते थोडेसे आकाराने मोठे होतात. त्यामुळे करताना ते थोडेसे छोटेच करून घ्यायचे. हे पहा, हे असे झालेले आहेत. आता आपल्याला रस्स्यासाठी या कढईत मी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये हिंग टाकला आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. नेहमीप्रमाणे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून गुलाबीसर होईपर्यंत हे करून घ्यायचं आहे. कांदा गुलाबीसर झाला की मग त्यामध्ये आपण जे बारीक वाटलेलं वाटण आहे ना, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पहा, आता हे मी वाटण टाकलेलं आहे. वाटण आणि कांदा व्यवस्थित मिक्स होण्याकरता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. एका पातेलीत मी गरम पाणी करूनच ठेवलेलं आहे.
कारण हे रस्सा बनवताना आपल्याला गरम पाणी लागणार आहे. अजून थोडं टाकते मी आणि व्यवस्थित एकजीव करून घेते. आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले एकामागून एक टाकायचे आहेत. आता हळद टाकली आहे, ही लाल मिरची पावडर टाकते आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि धण्याची पावडर टाकायची आहे. आता हे मसाले जळायला नको म्हणून आपल्याला परत यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. असं थोडं थोडं पाणी टाकलं की मसाला चांगला एकजीव पण होतो आणि व्यवस्थित भाजला पण जातो आणि त्यातलं जे तेल आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. तेव्हा आपण समजायचं की आपला मसाला एकदम छान तयार झालेला आहे. पहा काय छान रंग आलेला आहे. आता हळूहळू तेलसुद्धा सेपरेट होत आहे. यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरनी चव एकदम वाढते. पहा तेल कसं बाजूला झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि कधीही टोमॅटो भाजीत टाकला की त्यावरती मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं, टोमॅटो पटकन शिजतो. आता हा टोमॅटो शिजण्याकरता आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्यावरती मी झाकून ठेवणार आहे. म्हणजे तो एकदम एकजीव होईल या मसाल्यात. अगदी अर्धा मिनिटभर मी झाकण ठेवलं आहे. आता उघडून पाहिल्यानंतर पहा टोमॅटो छान शिजला आहे. हे थोडंसं मी एकजीव करून घेते आहे. एकसारखं करून घेतल्यानंतर पहा आपला मसाला किती छान तयार झाला आहे. आता यामध्ये आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. हे थोडंसं आपल्याला पातळसरच ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा गोळे सोडतो आणि गोळे शिजताना थोडंसं पीठ यामध्ये मिक्स होतं, त्यामुळे ते जाडसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं. आणि आता एकदा उकळायला लागलं की मग गोळे सोडायचे. त्याच्या आधी गोळे यामध्ये टाकायचे नाहीत, नाहीतर ते यामध्ये मिक्स होऊन जातात. एकदा हा रस्सा उकळायला लागला की त्यामध्ये असे एकामागून एक असे गोळे सोडायचे आणि सगळे सोडून झाले की एक अर्धा मिनिटभर थांबायचं. अजिबात त्यात चमचा टाकायचा नाही, वरती खाली करायचं नाही. यामध्ये मी गरम मसाला वरनं टाकते आहे. वा, रंग तर खूप छान आला आहे. आता पहा आपले गोळे व्यवस्थित त्यात शिजलेले आहेत. त्याला शिजायला वेळ लागत नाही ॲक्च्युली, हे पटकन शिजतात. पहा काय छान रंग आला आहे. आता ही रस्साभाजी तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा गरम भाताबरोबर खाऊ शकता. एकदम तोंडाला चव येते. या भाजीला कोणी आमटीही म्हणतं, गोळ्यांची आमटीही म्हणतं. वा, आपली भाजी तयार झालेली आहे. पहा कसा रंग आलेला आहे ह्याला. आता ही आपण सर्व करायला घेऊया. पहा तुम्ही करून पहा अशी गोळ्यांची रस्सा भाजी, आणि कशी झाली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एखाद्या विशिष्ट पदार्थाची जर कृती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. नवीन नवीन व्यंजनांसाठी असेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.